आमचे मामा डॉक्टर प्राध्यापक साहेबराव गायकवाड सरांचा सेवापूर्ती सोहळा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीने मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत याचा मला खूप आनंद आहे. आमच्या मामाविषयी थोडंफार जरा उलट आठवण येतोय. मी रुमवडीला शिकायला होतो. आमचे मोठे बंधू रुमवडीला शिकायला होते. मी 5वीला असताना मी मामांना तरुण वयात बघितलं. मामा म्हणजे 12वीला असताना अकोले कॉलेजच्या रस्त्याने जा करायचे. मामांचा कायमच आदरयुक्त धाक हा आमच्या कुटुंबाला असायचा. मामा दिसले तरी आम्ही पळून जायचो. मामा फार शिकतात असं आमच्या समाजात गोड कौतुक असायचं. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असायचा. मामा 12वीला असताना काही वेळा आजाराने 2 वेळा आजारी पडले होते. मामांचे म्हणजे गायकवाड सरांचे आजोबा सावळेराम गायकवाड बाबा हे अकोल्याचे प्रॉपर असायचे आणि ते उद्योगधंद्यानिमित्त कामानिमित्त रुंबोडी या गावी स्थायिक झाली. त्यांनी तिथं मोलमजुरीची कामे केली. त्यानंतर मामांचे वडील आकस्मिक निधन झालं आणि मामा बाळावत्याच असायचे. आमची आई सांगायची का मामांना वडील आठवत नाही. नंतर आमच्या आजीनं ग्रामपंचायतमध्ये काम केलं. रुंबोडीच्या जुने भांड्याचे कामं केले. गुंजाळ डॉक्टरसारखे डॉक्टर त्यांना तिथं मिळाले. मामांनी डॉक्टर काम केलं. त्यानंतर मामांनी अकोले रुंबोडीच्या ग्रामपंचायतमध्ये वाचनालयात काम केलं. मामांनी स्वतःचं शिक्षण स्वतःच्या खर्चातून शिकून केलं. त्याचप्रमाणे आमच्या लहान मामांनी तेच केलं. मामांची कायमच आम्हाला आदरयुक्त भीती असायची. आम्ही शिकलं पाहिजे, समाजाने शिकलं पाहिजे. मामाचा संदेश कायम असायचा. तो आम्ही पाळला. मामांच्या नावाला कुठेही गालबोट येऊ नये अशी आम्ही कायमच काळजी घेतली. आणि मामांचं खरोखर आयुष्य खूप कष्टात गेलं. त्यांच्या आईनं त्यांचा सांभाळ केला आणि मामा आमच्यासाठी कायम आदर्श राहिले. त्यांच्या भावी कार्यास मी शुभेच्छा देतो व त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घ्यावं अशी विनंती करतो. माननीय